आज या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील रांजणी या गावी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे। या उद्घाटनासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत सर या ठिकाणी उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी आपण सर्व पदांची भरती करून हे आरोग्य केंद्र कसं लवकरात लवकर चालू करता येईल त्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत। या आरोग्य केंद्रामध्ये माता आणि बालसंगोपनाचे जे कार्यक्रम राबवले जातात ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातील। त्याचबरोबर OPD, IPD, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, TB, लेप्रसी या रुग्णांना पण या ठिकाणी औषधोपचार केला जाणार आहे। साधारण किती रुग्णांसाठी बेड अवेलेबल असणार, कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी जे रुग्ण येणार आहेत ते सर्वच प्रकारचे रुग्ण येतात, कारण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। तर या ठिकाणी आलेले रुग्ण जे या ठिकाणी बरं करू शकतो आम्ही ते या ठिकाणी केले जातात आणि ज्या रुग्णांना उपचार करण्यासाठी याच्यापेक्षा वरच्या स्तराची आवश्यकता आहे तर अशा रुग्णांना आपण रेफरल सर्व्हिस किंवा संदर्भ सेवा देतो आणि त्यांना आपण रेफर करतो। उपचार कधीपासून मिळतील रुग्णांना? उपचार आता लवकरात लवकर पदभरती झाली की आपण ह्याला सुरू करणार आहोत। तो साधारण 1 महिन्याच्या आत आपण हे सुरू करतो। तोपर्यंत तिथलं हॉस्पिटल कोण चालवणार आहे? जर पदभरतीच नाही झाली आणि आज उद्घाटन झालंय, पदभरती आणि उद्घाटन झाले पण जो कालावधी असतो त्या महिन्यामध्ये लोकांना त्याच्यासाठी आपल्या गावामध्ये ऑलरेडी एक आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत। त्या ठिकाणी डॉक्टर आहेत, ANM आहे, MPW आहेत आणि पार्ट टाईम अटेंडन्स आहेत। ते 4 लोक जे सेवा गावाला देतात ते त्या उपकेंद्रात न देता या आरोग्य केंद्रात येऊन सुरुवातीच्या काळात जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत ते या ठिकाणी सेवा देतील।